हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण अतिशय वेगळ्या प्रकारची वाक्य पाहणार आहोत की जी वाक्ये पाहिल्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न पडतो की ही वाक्य मी करायची कशी. परंतु हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्र तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही, कारण ही वाक्य जरी तुम्हाला ऐकायला जशीच्या तशी वाटत असली किंवा बोलायला काही अडचण वाटत नसली तरी देखील याच्यामध्ये एक मायनर वेगळेपणा आहे, थोडासा वेगळेपणा आहे. आणि तो काय वेगळेपणा आहे तो आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जर हा पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला ही वाक्य करायला येणार आहेत. बघूया आपण वेळ न दवडता अशी कोणती वाक्य आहेत की जी वाक्य थोडीशी वेगळी आहेत परंतु आपल्याला करता येत नाहीत. तर बघा, ही 3 वाक्य आहेत. या 3 वाक्यामध्ये तुम्हाला थोडासा वेगळेपणा दिसतोय. बघा, राघव 4 तासात 20 किलोमीटर चालू शकतो. हे वाक्य जर तुम्ही सहज इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न केला तर फार कमी लोकांना ते जमणार आहे. मग काय वेगळेपणा आहे तर बघूया आपण या वाक्यामध्ये काय वेगळेपणा आहे. मित्र, या वाक्याला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्याला परत एक विनंती करायची आहे की मी प्रत्येक व्हिडिओ तयार करण्यासाठी फार मेहनत करतो, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, कारण पूर्ण बघितल्यास तुम्हाला हे वाक्य करता येणार आहेत, याच्या पाठीमागची बारकावे समजणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. शेअर आणि कॉमेंट केले आणि लाईक केलं तर हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत जायला मदत होते, म्हणून ही गोष्ट मात्र करायला विसरू नका. तर बघूया आपण ह्या वाक्यामध्ये काय वेगळेपणा आहे. मित्र बघा, तुम्ही या वाक्यामध्ये शेवटी काय आहे, शकतो असं दिलेलं आहे. म्हणजे शकतो म्हणजे काय की हा जो राघव आहे सब्जेक्ट आहे, ज्याच्याबद्दल आपण माहिती सांगतो ते सब्जेक्ट आहे, त्याची ॲबिलिटी सांगितलेली. या वाक्यामध्ये काय सांगितलेली, ॲबिलिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय क्षमता आहे. जेव्हा अशी सब्जेक्टची क्षमता सांगणारी वाक्य असतात तेव्हा ती वाक्य कॅन वापरून करावे लागतात. काय वापरून करावं लागतात, कॅन वापरून करावं लागतात. आणि जेव्हा म्हणजे सब्जेक्टच्या नंतर कॅन वापरावं लागतं आणि सब्जेक्ट घ्यावं लागतं सुरुवातीला, जसं की राघव आहे, नंतर कॅन वापरावं लागतं आणि नंतर V1 घ्यावं लागतं, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागतं. इथं सब्जेक्ट कोणता आहे, मग राघव आहे, कॅनसाठी शकतो आणि V1 कोणता आहे, चालणे हा आहे. तर हे वाक्य कसं होईल मग इंग्लिशमध्ये जर करायचं म्हटलं तर राघव कॅन वॉक असं वाक्य होईल. राघव कॅन वॉक. राघव कॅन वॉकिंग करायचं नाही, राघव कॅन वॉकड करायचं नाही, तर कसं करायचं, राघव कॅन वॉक. बाकी मग इतर वाक्य जे आहे ते घ्यायचं. मग काय आहे पुढचं, राघव कॅन, आता आपण उलटे लिहित असतो, सगळं उलटं करत असतो. राघव कॅन वॉक 20 किलोमीटर्स इन 4 hours. मग तुम्ही मला वेगळेपणा काय आहे तर या वाक्यामध्ये कॅन आलेला आहे. जेव्हा कॅन येतं तेव्हा सब्जेक्टची ॲबिलिटी सांगितली जाते. लक्षात येत आहे. हे वाक्य अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करावे लागतात. आता आपण अजून काही वाक्य बघूया की जी वाक्य आपल्याला बघितली तर अजून जास्त डिटेलमध्ये समजून येईल. बघा, ही कार तासाला 160 किलोमीटर पळू शकते. आता इथं कार जी आहे ही कार, याची काय सांगितलेली, परत ॲबिलिटी सांगणारी, म्हणून कॅन वापरावं लागणार आहे. दुसरं काहीच वापरता येत नाही. जेव्हा सेंटेन्समध्ये शेवटी शकतो येतं तेव्हा कॅनच वापरावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही कॅन वापरता त्या कॅन नंतर जे व्हर्ब असतं येतं, इथं बघा, पळणे, पोहू शकणे, चढू शकणे, हे सगळे व्हर्ब आहेत. ह्या व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरावं लागतं. लक्षात आलं. मग आता बघूया पहिलं वाक्य कसं करायचं आपल्याला या ठिकाणी. तर काय पहिलं वाक्य आहे, पहिलं वाक्य आहे ही कार तासाला 160 किलोमीटर पळू शकते. तर कसं कराल मग, धिस कार कॅन रन 160 किलोमीटर पर ॲन आवर. धिस कार कॅन रन 160 किलोमीटर पर ॲन आवर असं करू शकतो. कॅन रन, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट, कॅन रन है ना. पुढचं वाक्य बघा, मग तो माणूस 2 दिवस पाण्यात पोहू शकतो. तर तो माणूस मीन्स दॅट मॅन कॅन स्विम इन वॉटर फॉर 2 days. दॅट मॅन, इथं दॅट मॅन सब्जेक्ट आहे, कॅन स्विम V1 आहे, इन वॉटर फॉर 2 days. लक्षात येते, त्या माणसाची ती ॲबिलिटी आहे, त्याची ताकद आहे, त्याची पॉवर आहे की जी पॉवर असल्यामुळे तो 2 दिवस पाण्यामध्ये पोहू शकतो, त्याची ती ताकद आहे. आणि अशा प्रकारची ताकद सांगण्यासाठी, ॲबिलिटी सांगण्यासाठी, क्षमता सांगण्यासाठी आपण कॅन प्लस V1 वापरू शकतो. लक्षात येत आहे.
तिसरं वाक्य बघा, राहुल तो पर्वत 2 तासात चढू शकतो. इथं राहुलची ॲबिलिटी आहे. मग कसं होईल? त्याच पद्धतीने राहुल 1 नंबरला घ्यावं लागेल, बाकी सगळं वाक्य उलटं करायचं. राहुल कॅन क्लाइम in 2 hours that mountain. किंवा अजून थोडंसं वेगळं करता येईल, राहुल कॅन क्लाइम दॅट माउंटेन इन 2 hours असंही तुम्हाला म्हणता येईल, 2 hours. चौथं वाक्य बघूया, सचिन 5 तास फलंदाजी करू शकतो. तर याच्यामध्ये सचिनची काय आहे? ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे. तर अशी ॲबिलिटी सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे वाक्य तुम्हाला लिहून दाखवतो. सचिन आता आपल्याला माहिती आहे की आपण बाकी सगळं उलटं करतो. कॅनला काय आहे? कॅन. फलंदाजी करण्याला काय आहे? सचिन कॅन बॅट. फलंदाजी करण्यासाठी काय शब्द आहे? बॅट. सचिन कॅन बॅट फॉर 5 hours. अशा प्रकारे सचिन कॅन बॅट फॉर 5 hours. कॅन का वापरावं लागलं? तर ही सचिनची काय आहे? ॲबिलिटी आहे म्हणून. लक्षात येतं आहे? अशा प्रकारे आता तुम्ही ह्याचे निगेटिव्ह वाक्य पण करू शकता. जसं की ही कार तासाला 160 किलोमीटर पळू शकत नाही. तर मग कसं होईल? धिस कार कांट रन 160 किलोमीटर पर आवर असं तुम्ही करू शकता. किंवा तो माणूस 2 दिवस पाण्यात पोहू शकत नाही. तर तुम्ही काय करू शकता याचं? मग दॅट मॅन कांट स्विम इन द वॉटर फॉर 2 days. कॅनचं कांट करायचं आणि निगेटिव्ह करायचं. इंट्रॉगेटिव्ह कसं करायचं? जसं शेवटचं वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तुम्ही देखील ह्याची करू शकता. कॅन जे आहे हे कॅन तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह झालं की तुम्ही याचे प्रश्न तयार करू शकता. जसं की कॅन सचिन बॅट फॉर 5 hours असा प्रश्न विचारू शकतो. कॅन सचिन बॅट फॉर 5 hours असे तुम्ही प्रश्न विचारू शकता. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा एखाद्या सेंटन्सच्या शेवटी शकतो येईल तेव्हा कॅन वापरायचं. कॅन वापरून अशी वाक्य आपल्याला करावी लागतात, दुसरा मार्ग नाही. आता दुसरं वाक्य पाहूया, आम्ही रोज व्यायाम करावा. इथं काय आहे? इथं अपेक्षा आहे. काय आहे इथं? अपेक्षा. आम्ही रोज व्यायाम करावा अपेक्षा आहे. जेव्हा आपल्याला अशी अपेक्षा व्यक्त करायची असते तेव्हा शूडचा वापर करावा लागतो. शूडची वाक्य करावं लागतात अशी अपेक्षा व्यक्त करताना. तर मग हेच जे वाक्य आहे हे वाक्य कसं होईल? आम्ही रोज व्यायाम करावा. तर आपल्याला काय करावं लागेल? मग वी शूड करावं लागेल. वी शूड डू एक्सरसाइज रोज डेली. वी शूड डू एक्सरसाइज डेली अशा प्रकारे करावं लागेल. मग इथं शूड का वापरायचं? तर अपेक्षा व्यक्त करण्यासाठी, जे एक्सपेक्टेशन्स असतात, एक्सपेक्टेशन्स व्यक्त करण्यासाठी आपल्याला शूडचा वापर करावा लागतो. जर तुम्हाला अशी कोणीकडून अपेक्षा व्यक्त करायची तर अशा वेळेस शूड वापरावं लागतात, तरच हे वाक्य तुम्हाला करता येतात. आता आपण प्रॅक्टिस करूया शूडची आणि काही वाक्य अजून करूया. त्याच्या अगोदर मी हे सगळं लिहिलेलं काय करतो? कट करून टाकतो. बघा या ठिकाणी अजून काही वाक्य आहेत. त्यांनी पेट्रोलची किंमत कमी करावी. तर मग कसं होईल? त्यांनी पेट्रोलची किंमत कमी करावी. दे शूड डिक्रीज प्राइस ऑफ पेट्रोल. किंवा विद्यार्थ्यांनी कॉलेज व्यवस्थापनाचे सर्व नियम पाळावेत. मग कसं होईल? स्टुडंट शूड ओबे ऑल रूल्स ऑफ कॉलेज मॅनेजमेंट. स्टुडंट्स शूड ओबे. अरे ओबेच्या ऐवजी तुम्ही फॉलो पण, तुम्ही गरजवंताची मदत करावी. मग कसं होईल? यू शूड हेल्प द नीडी. किंवा केकवर 4 कॅन्डल्स असाव्यात. हे थोडंसं वेगळं वाक्य आहे, प्लेस सांगणारं वाक्य आहे, म्हणून हे थोडंसं वेगळं असल्यामुळे मी तुम्हाला लिहून देतो. देर शूड बी. इथं व्हर्ब नसल्यामुळे बी वापरावं लागेल. देर शूड बी 4 कॅन्डल्स ऑन द केक अशा प्रकारचं हे वाक्य होईल. लक्षात येत आहे? आणि ह्याचे जर निगेटिव्ह करायचे असेल तर त्याच पद्धतीने करायचे. शूडच्या ऐवजी शुडंट करायचं. जसं की देर शुडंट बी 4 कॅन्डल्स ऑन द केक.
होकारार्थीचं नकारार्थी. किंवा प्रश्नार्थक वाक्य जर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर कसं करायचं, शुड देअर बी 4 कॅन्डल्स ऑन द केक, असं करायचं. लक्षात येत आहे. तर आता आपण बघूया तिसऱ्या प्रकारचं वाक्य. आता आपण काय बघितलंय, कॅन बघितलं, नंतर शूड बघितलं, कॅन बघितलं, नंतर शूड बघितलं. आता आपण बघूया हे काय, याचं वाक्य कसं करावं लागतं या वाक्याचं. तर हे जे समोर दिलेलं जे वाक्य आहे या वाक्याचं कसं करायचं, तर तू हे काम दुपारपर्यंत संपवलंच पाहिजे. इथं काय आहे, ऑब्लिगेशन आहे, एखाद्याला कंपल्शन आहे समोरच्याला की त्यानं ते काम केलंच पाहिजे. तर जेव्हा असं असतं संपवलंच, बघा ह्याच्या पुढं काय आलं, संपवलंच पाहिजे. तर अशा वेळेस म्हणजे एखाद्याला तुम्ही एखादं गोष्ट करण्यासाठी भाग पाडायचा असतो त्यावेळेस तुम्हाला काय वापरावं लागतं, मस्ट वापरावं लागतं. अशा वेळेस काय वापरायचं, केलंच पाहिजे असं जर आलं तर मस्ट वापरायचं. कधी वापरायचं, सब्जेक्टच्या नंतर मस्ट वापरायचं आणि नंतर व्हर्बचं V1 घ्यायचं. तर हे वाक्य मग कसं करावं लागेल आपल्याला, तुला काय शब्द आहे, यू आहे, बाकी सगळं उलटं करायचं. यू पाहिजेला मस्ट घ्यायचं, यू मस्ट संपवलं, फिनिश, यू मस्ट फिनिश युअर वर्क, किंवा हे काम असल्यामुळे धिस वर्क, यू मस्ट फिनिश धिस वर्क टिल आफ्टरनून किंवा नून म्हणू आपण, टिल आफ्टरनून किंवा नून. अशा प्रकारे हे वाक्य तुम्हाला करावं लागणार आहे. तू हे काम दुपारपर्यंत संपवलंच पाहिजे, यू मस्ट फिनिश धिस वर्क टिल नून. लक्षात येत आहे. म्हणजे मस्ट कधी वापरायचं, की जेव्हा एखाद्याला आज्ञा पालन करणं गरजेचंच आहे, त्यानं पाळल्याच पाहिजेत, त्याला बंधनकारक आहे, अशा वेळेस ऑब्लिगेशन असताना हे वाक्य आपल्याला करावे लागतात. आता आपण बघूया की काही वाक्याचा आपण सराव करू की याचा वापर करून आपण करू शकतो. बघा, ड्रायव्हरने सीट बेल्ट नेहमी घातलाच पाहिजे. मग काय होईल, ड्रायव्हर मस्ट वेअर ऑलवेज सीट बेल्ट, ड्रायव्हर मस्ट वेअर ऑलवेज सीट बेल्ट. दुसरं वाक्य बघूया, लोकांनी स्वच्छ पाणी पिलंच पाहिजे. मग पीपल मस्ट ड्रिंक क्लीन वॉटर, पीपल मस्ट ड्रिंक क्लीन वॉटर. या वाक्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये असं करता येईल, मस्ट या ठिकाणी मस्ट पाहिजे म्हटलं, बघा पिलंच पाहिजे, घातलंच पाहिजे, च आणि पाहिजे हे महत्त्वाचं आहे. असे वाक्य आपल्याला मस्टचा वापर करून, तू भिंतीवर थुंकला नाही पाहिजे. आता निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह कसं करायचं, यू मस्ट नॉट, मस्ट नंतर नॉट घ्यायचं निगेटिव्ह असेल तर, यू मस्ट नॉट स्पीड ऑन द वॉल, यू मस्ट नॉट स्पीड ऑन द वॉल. अशा प्रकारचं वाक्य आपल्याला करावं लागेल. किंवा विद्यार्थ्यांनी वेळेत अभ्यास केलाच पाहिजे. कसं होईल मग, स्टुडंट्स मस्ट स्टडी इन टाईम किंवा ऑन टाईम पण म्हणता येईल तुम्हाला, स्टुडंट मस्ट स्टडी ऑन टाईम. अशा प्रकारची वाक्ये जर निगेटिव्ह करायची असेल तर नॉट वापरा, आणि जर प्रश्नार्थक वाक्य करायचं असेल तर मस्ट अगोदर वापरा. तुम्ही अनेक वाक्य या ठिकाणी करू शकता, बोलू शकता. मित्र, एक गोष्ट तुम्हाला मी सांगायची राहिली, ती गोष्ट आहे की पहिल्या प्रकारचे जे वाक्य होते आपण बघितलेले कोणचे, या ठिकाणी कॅनचा वापर केला. हे जर वाक्य भूतकाळामध्ये जर तुम्ही केलं, जसं की तर कॅन आहे, बघा हे तुम्हाला मोडल्यानंतर सांगतो मी, हे वाक्य भूतकाळामध्ये आहे. ह्याचं राघव 4 तासात 20 किलोमीटर चालू शकतो. हे वाक्य भूतकाळात कसं करायचं, राघव 4 तासात 20 किलोमीटर चालू शकला. तर मग कॅनच्या ऐवजी काय करायचं, कूड वापरायचं आणि इंग्लिशमध्ये वाक्य करायचं. जसं राघव कूड, काय होईल मग याचं, राघव कॅनच्या ऐवजी काय होईल, कूड होईल, राघव कूड. बाकी जशाला तसं करायचं, फक्त कॅनच्या ऐवजी कूड. शकतोच्या ऐवजी शकला, शकतोच्या ऐवजी शकला जर असेल तर काय करायचं, कूड वापरायचं. मग राघव कूड वॉक 20 किलोमीटर इन 4 hours, कूड वॉक. लक्षात आलं. जर शकतोच्या ऐवजी शकला आलं तर कॅनच्या ऐवजी कूड घ्यायचं आणि असे वाक्य करायचे. मला असं वाटतं की हा एक नवीन प्रकारचं तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेला आहे, आणि याचा वापर करून तुम्ही असे कॅन कूड आणि शूड आणि मस्ट या 4 प्रकारची वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. हे नीट व्हिडिओ समजून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा आणि चांगल्या प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये वाक्य बोलायचा सराव करा. मित्र, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो.